कधी असं झालंय का की एखाद्या ट्रेड मधलं गाणं आवडलं पण सिंगर कोण हेच माहित नाही. त्यातलंच एक नाव शमशाद बेगम ह्या बॉलिवूड मधल्या पहिल्या प्लेबॅक सिंगर. लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्याही आधीची बॉलिवूड मधली जादू. शिक्षणाशिवाय केवळ आवाजाच्या जोरावर त्यांनी अख्ख्या इंडस्ट्रीला वेड लावलं. त्या लहानपणापासून लग्न समारंभात आणि धार्मिक समारंभात गाणं गायच्या आणि त्या गाण्याची चमक ही त्यांच्या काकांनी ओळखली आणि त्यांच्यामुळेच गुलाम हैदर सारख्या संगीतकारासमोर त्यांना सादर होण्याची संधी मिळाली. तेव्हा त्यांचं वय होतं 12-13 आणि त्यांना मिळालेलं पहिलं कॉन्ट्रॅक्ट. खजाजी या 1941च्या चित्रपटात त्यांनी गायलेली गाणी इतकी लोकप्रिय झाली की लोक फक्त थिएटरमध्ये त्यांची गाणी ऐकायला जायची. ओ.पी. नय्यर, नौशाद, शंकर जयकिशन यासारख्या गायकांसोबत त्यांनी कोलॅबही केलं. त्यांनी 2000 पेक्षा जास्त गाणी गायली, ज्यात गजरा मोहब्बत वाला, लेके पहला पहला प्यार, मेरे पिया गए रंग, कभी आर कभी पार यासारख्याही गाण्यांचा समावेश आहे. या त्यांच्या कामासाठी 2009ला भारत सरकारने पद्मभूषण ही पुरस्कार दिला. ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. आणि हो, YouTube चॅनललाही भेट द्या.